भयाचे कारण अज्ञान. मी आहे असे मला ज्ञान आहे, म्हणून मला जग असल्याचे ज्ञान आहे. ही दोन्ही एकदमच येतात. माझ्या जन्माच्या निमित्ताने जगाचा जन्म झाला आहे. आपण म्हणजे आत्मरूप. आपण आहोत असे भासते तेव्हा जगाचा भास होतो. देहयष्टी हे स्वरूप नव्हे असे ठाम वाटले तेव्हाच हे कळेल. लाखामध्ये एखादाच म्हणतो माझ्यामुळे जग आहे. बाकी सगळे जग अगोदरचे आहे आणि आम्ही त्यात अवतरलो म्हणणारे मी म्हणजे जग व जग म्हणजेच मी. मी असल्याची जाग आहे म्हणून या जगाचे दर्शन आहे. म्हणजे मी आपोआपच जगजीवन आहे. ही सर्व गुणब्रह्माची माहिती आहे. जिथे शब्द तिथे असण्याची हमी असलीच पाहिजे. जिथे शब्द होते तिथे काहीतरी वस्तू असलीच पाहिजे. शब्द व्यापक झाला की त्याला आकाशाचे रूप प्राप्त होते. आपण बोललेले सर्व आकाशात साठवले जाते. अंतर्यामीच्या गुणाचे नाव चिदाकाश. त्याच्या प्रकाशाचा भडका एवढा उडाला आहे की त्याला महादाकाश नाव आले आहे. चिदाकाश सूक्ष्माहून सूक्ष्म. चिदाकाशात जे जे होते ते टिपले जाते. त्याचे फोटो घेतले जातात. त्याला चित्रगुप्त म्हणतात. तुझे नित्य स्वरूप कळेपर्यंत हे असेच चालणार. आपण असल्याची जाणीव राहावी असे जे वाटते तीच मूळ माया, मूळ भक्ती, मूळ प्रेम. यालाच चिदाकाश म्हणतात. सर्व दृश्य चिदाकाशातून निर्माण झाले आहे. हे दृश्य नसणे हा त्याचा धर्म आहे. हे कळल्यावर दृश्य हरवले याचा मोह होईल का? मी तेच आहे, आय एम दॅट असे म्हणण्यापेक्षा मी आहेच आहे असे म्हणा. बरेच लोक महात्म्याकडून शिकून घेतात आणि तिथेच थांबतात. पण शिकवला आणि शिकून घेतले या वेगळा मी आहे हे कोणी पाहत नाही. काही शिकण्याआधी शिकण्याचे साधन आणि कारण मीच आहे हे घेऊन राहिला तरी पुरे, पण मुक्तच नाही. काही शिकण्याआधी आयताच जो आहे तो बरोबर आहे. शिकवून शिकवलो एवढ्यातच राहिला तर बाहेर कसे पडणार? सत्य नित्य जग जीवाला कळत नाही म्हणून मला विश्वाकार व्हावे लागले. हा देह धारण करावा लागला. सर्व सुखाचा सोहळा अंतकाळ मावळतो देखिला. काळ मावळतो आहे, मी नव्हे. मला अस्त उदय नाही. काळच ज्ञानसूर्य आहे. सकाळ आणि सूर्य दोन आहेत काय? बायका पुरे सर्व काही करा पण स्वरूप धर्म पाळा. याचा त्याग केला त्याचा त्याग केला, हे फेकले ते फेकले, पण जे नाहीस ते काय फेकणार? ज्ञान ही मूळ माया ज्ञानेश्वर. ज्ञानी ज्ञानाचा द्रष्टा. तो ज्ञान नव्हे. परोक्ष ज्ञान म्हणजे त्याची हकीकत. अपरोक्ष स्वरूप ज्ञान म्हणजे स्वतःचे ज्ञान. अंतकाळ म्हणजे काळ संपला याचा साक्षी तू आहेस. तू संपलास काय? आपणाला देह आणि प्राण जाणवतो. देह प्राणाला आपण जाणवत नाही. याचा निवाडा झाला पाहिजे. मिठाचा खडा जसा विरघळतो तसा प्राण अंतकाळी मंद मंद होत जातो व ज्ञाताचा ब्रह्मानंद वाढत जातो. हा सर्व सुखाचा सोहळा. पसंत झालेली कल्पनाच ज्ञानी म्हणणाऱ्यांना वेटाळून बसलेले आहे. अजून ते कल्पनातीत झालेले नाहीत. काळ मावळतो म्हणजे प्राण मावळतो. लक्षात ठेवावे ते काय याचा आधी विचार केला पाहिजे. माझे शब्द तुम्ही ऐकता हा केमिकलचा धर्म आहे, माझा नव्हे. इथे केमिकलचा धर्म म्हणजे जाणीवेचा धर्म. शिक्षण अहंभावाला दिले. अहंभाव गेला की शिक्षणही गेले. तू भावातीत शिकतो कोण? अहंभावच ना. सर्व व्यवहार काळच करतोय. आपण शिकून जे काही बनलेलो आहोत त्यापेक्षा वेगळे आहोत तरी कसे याचा विचार करा. कोणाला कमी लेखून आपणाला आनंद का व्हावा? बरे वाटते म्हणून. दुसरा मार्ग नाही काय बरे वाटायला? उणेपणा काढणे हा जीवाचा धर्म आहे. अन्याचा उणेपणा काढणे हा जीवाचा धर्म आहे. अन्याचा उणेपणा काढून तुम्ही सुखी होणार नाही. तुकाराम महाराज असंतालाही म्हणत, संत आले घरा. तुम्हाला प्रत्येक माणूस संत दिसतो काय? ऐकलेल्याचा लाभ घेणारा हजारात एखादा. जो जो नमुना आहे तो तो आत्मा नव्हे. आत्म्यावर कोणत्याही ओळखीचा डाग नाही. आत्मा कोण असावा? ज्याला आपण असल्याचा अनुभव असावा तो. देह आणि देहाची इंद्रिये ही उपकरणे आहेत. ती आत्मा नव्हेत. ज्याच्यावर इंद्रिये चालतात व ज्याला देव म्हणतात तोही आत्मा नव्हे. प्राण म्हणून आहे तोही आत्मा नव्हे. सर्व व्यवहार प्राण करतो. मन बुद्धी चित्त हा प्राणाचा धर्म आहे.
गुरुवचनाप्रमाणे आत्मचिंतनाने आत्मरूप सर्वाहून वेगळे आहे हे ज्यांनी पाहिले आहे त्यालाच अंतकाळ सर्व सुखाचे आगर. शिकवण्याच्या आधी होताच तसाच राहा. शिकवण घेण्याचा प्रसंग का व कसा आला इकडे कोण लक्ष घालतो काय? आपण जे जे ओळखतो ते आपण नाही. आत्म्याचे चिंतन करता येत नाही. जे चिंतन होते ते अन्य, ते कळते. जे कळत नाही ते तुम्ही असले पाहिजे. आत्मा स्वरूप धर्माचे अचिंत्य आहे. जे जे कळते ते आपण नव्हे. ज्याला कळते ते आपण. तो ध्यानविषय होत नाही. भय आहे ते सापाचे. साप तर तिथे नाही, दोरीच आहे. भयाचे कारण अज्ञान. करायचे काही नाही. ऐकलेले ध्यानी आणून त्याचे मनन करा. मननाचा आग्रह धरा.